या मंचाची आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे। तर एक आपण पाहिलं तर एक चर्चेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे असोसिएट चषक 2026 परंतु चर्चेच्या मॅचेस देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। पवार 11 माल्हेड त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर रविराज ब्लास्टर जांबुटे एक बिग बॅटल आपल्या भेटीला येईल। षटक क्रमांक 1 आणि षटक क्रमांक 1 मध्ये आपण पियुष गोलंदाजाला मात्र पाहू शकता। मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। या स्पर्धेच्या माध्यमातून जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्याची जर्सी अंगावर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पियुषने परिधान केली आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर पियुष भरपूर चांगली गोलंदाजी आता सध्याच्याकडे चर्चेत असणारा गोलंदाज म्हणजे पियुष अगदी कमी कालखंडामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचं स्वप्न त्याचं दाखल झालं। अगदी या कमी कालखंडामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी पाऊल ठेवले आणि भरपूर चांगली आहे मात्र कामगिरी देखील त्याच्या माध्यमातून सातत्याने रविराज ब्लास्टर जांबुटे संघासाठी ची मात्र पाहायला मिळत असते। पहिला बॉल या ठिकाणी डॉट बॉल आलाय, भरपूर चांगली सुरुवात, आत्मविश्वास आणि मनोबल देखील मात्र वाढला असेल गोलंदाज पियुष गोलंदाजाचा यावेळेस या ठिकाणी बिगिट करायचा प्रयत्न आहे। लोंगापकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि एकच धाव त्या ठिकाणी पडली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही। एका धावेच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना पवार 11 माल्हेड या संघाचं खातं ओपन झाले। राकेश आणि अक्षय ही जोडी पाहतोय मैदानामध्ये। ओव्हर द विकेट साठी सॉफ्ट हँडने पंच करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळला होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल। नो डाऊट डेफिनेटली त्या ठिकाणी चित्त्याच्या चपळाईने जीवाच्या आतंकाने 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात। थेंब थेंब तळे साचे अशी काही संकल्पना देखील मॅच मध्ये पाहायला मिळते पवार 11 माल्हेड या संघाकडनं, कारण की मोठे फटके येत नाही। पियुष भरपूर चांगली गोलंदाजी चांगली लेंथ वर टाकतो आणि त्याच अनुषंगाने इथे विचार केले असेल राकेश आणि अक्षयने, कारण की पियुमनच्या षटकामध्ये जर आपण मोठे फटके खेळू शकत नाहीये तर कुठेतरी प्रभावी ठरताना गोलंदाजी मॅच मध्ये पाहतोय। फुल टॉस होता लोंगाकडे, क्षेत्ररक्षक अलाय बॉल पर्यंत चांगली फिल्डिंग आणि या ठिकाणी फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते। इथे पाहिलं तर 2 धाबा ज्यामध्ये पळून पूर्ण केल्या जातात। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते। 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। बॅटिंग करत असताना पवार 11 माल्हेड या संघाची चांगली गोलंदाजी, थोडासा आत्मविश्वास आणि मनोबल देखील सातत्याने वाढलं असेल उल्लेख देखील करत आहो। पियुष या गोलंदाजाचं अगदी कमी कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाऊल ठेवलं आणि भरपूर चांगला खेळ देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं। यावेळेस ऑन राजपट काय केला आहे आणि वाईडिश लोंगाचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील आणि बॉल चालला निघून सीमारेषा पलीकडे आहे तो 4 चौकार। धावफलकावरती धावसंख्या फ्लाइट करायचा प्रयत्न बॅटिंग करत असताना पवार 11 माल्हेड संघाचा राकेश कडने या ठिकाणी पाहायला मिळते। 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर। राकेश ठाकरे ओहो यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न, वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता परंतु पाटाने बॉलचा हवं तसं कनेक्शन नाही। डॉट बॉल इथे येऊ शकला असता परंतु चित्ताच्या चपलाने इथे एक धाव या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला। एका ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले। समाप्तीनंतर धावसंख्या जी मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। राकेश ठाकरे अक्षय पवार ही जोडी पाहतोय मैदानामध्ये
आणि सातत्याने पवार 11 माल्हेड संघासाठी ओपनिंगसाठी हे दोन बॅटर मध्ये दाखल होत असतात आणि भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत असतो. चांगली पार्टनरशिप सातत्याने जी मात्र पाहायला मिळत असते, परंतु आज देखील मॅच मध्ये इथे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. काय घडेल मॅच मध्ये, काय बिघडेल मॅच मध्ये. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये या ठिकाणी पाहिलं तर कित्येक धावांपर्यंत इथे मजर मारू शकतात पवार 11 माल्हेड आज संघ. येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका. जांबुटे संघ आपणास देखील विनंती असेल, चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर जय बॉलिंग मार्कवर त्याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. 5 रन दिलं गेलंय, परंतु जय या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला जय, विलंब जास्त करू नका. आपण सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. ओर द विकेट साठी जयचा पहिला बॉल आखूड टप्प्याचा आहे, पूल केलाय आणि सक्सेसफुल देखील झाले. बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राकेश ठाकरेच्या बॅट मध्ये आलाय हा दिमागदार चौकार. केल्या बॅटर राकेश ठाकरेने जय विरुद्ध ठोकलाय चौकार. ओहो, आणखीन एक विकेट करायचा प्रयत्न होता. अलोन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतं. फिल्डर वेगाने आलाय आणि हो शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा देखील बलपूर्ण केल्या जातात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या फ्लाईट करायचा प्रयत्न बॅटिंग करत असताना पवार 11 माल्हेड या संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर जय याला मात्र इन्व्हाइट केलं जाते आणि जयच्या माध्यमातून देखील भरपूर चांगली कामगिरी आहे. चौकार वसूल झाला होता, परंतु यावेळेस तिथे बिगिन करायचा प्रयत्न हॅमर केलाय आणि दिनेश डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे. या ठिकाणी कॅच सोडली की माच सोडले येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल, कारण की राकेश ठाकरेची विकेट महत्वाची होती. राकेश ठाकरे म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिले तर पवार 11 माल्हेड संघाचा तारणहार. सातत्याने टीम आपली संकटात असते तेव्हा मात्र प्रत्येक म्हणजे माल्हेड या संघाला एकच नाव आठवतं, त्याचं नाव म्हणजे राकेश ठाकरे. आणि त्याची कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. म्हणजे कुठेतरी या मॅच मध्ये कडतं प्रवास करताना आपण रविराज ब्लास्टर जांबुटे या संघाला पाहतोय. दिनेशच्याकडे मिस्टेक झाली आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. जय याच्या माध्यमातून सध्याच्याकडे भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राईट राऊंड द विकेट. ओहो, जयचा हा बॉल बॅटने या ठिकाणी फोर्स केलाय. जले हुए पे नमक आणि अभिनय तर कभी नाही. राकेश ठाकरेच्या बॅट मध्ये आलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. परंतु त्या जखमेवर मीठ सोलायचं काम सध्याच्या घडीला करताना आपण बॅटर राकेश ठाकरेला पाहतोय. सध्या आपण चर्चा केली होती, उल्लेख देखील केलं होतं की हा कॅच सोडलाय का मास सोडला येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. आणि त्याचं चोख प्रत्युत्तर देताना मॅच मध्ये राकेश ठाकरे. आणखीन एक बॉल बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक सेफली हँडनी क्लिअर केला जातो असेल आणि संपला जातो राकेश ठाकरेचा खेळ. राकेश ठाकरे बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाले अनिकेत पवार. याला बद्दल पाहू शकता आता सध्याच्या घडीला अक्षय पवार आणि अनिकेत पवार ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. एक चांगली पार्टनरशिप आता सध्याच्या घडी बिल्डअप करावी लागेल.
ऑन साइडला इथे पूल करायचा प्रयत्न, पूल अँड सक्सेसफुल. या ठिकाणी बॉल थेट पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अनिकेत पवारच्या पाठमध्ये आलाय. पहिल्या बॉलवर 4 चौकार. संगीत देखील पाहायला मिळते. कुलस्वामी डीजे खऱ्या अर्थाने देवेश दादा तारमाळ यांनी संदेश दादा बांगर यांनी प्रस्तुत केलेला आपण कुलस्वामी डीजे हे मात्र पाहतोय. असोसिएट चषकामध्ये सुरुवात दमदार पाहायला मिळते. तर येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच या डीजेची देखील चर्चा झाल्याशिवाय राहणार नाहीये. कौतुक करावा लागेल. सध्याच्या घडीला ऑनगोन मॅच कडे देखील आपण जातोय. धावफलकावरती या धावसंख्या 28 लॉसअप 1 विकेट 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ट्वेंटी 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना पवार 11 म्हाल्लेड या संघाची धावसंख्येला पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर करण बॉलिंग मार्कवर. करणचा पहिला बॉल इथे सॉफ्टने पंच केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला चटका देऊन बॉल इथे फरार होतय कव्हर पॉइंट मध्ये, परंतु त्या ठिकाणी वेगाने फिल्डर गेला, बॉल पर्यंत पोहोचला. फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. परंतु सध्याच्या घडीला पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. आणि 3 धावा या ठिकाणी पलून पूर्ण केल्या जातात. हे कॉलिंग सध्याच्या घडीला महत्वाचं असतं. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भरपूर चांगलं कॉलिंग सध्याच्या घडीला आपण अक्षय पवार आणि अनिकेत पवारच्या दोघांच्या ताळमेळातून या ठिकाणी पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल करण बॉलिंग मार्कवर. करणचा हा बॉल यावेळेस इथे आणखी एक नशिबाचा दरवाजा उचकला. बॅटिंग करत असताना पवार 11 महालेड या संघासाठी पंचांचा क्विकली नो बॉलचा इशारा आणि हा फायबर या ठिकाणी बॅटिंग करत असताना पवार 11 महालेड संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. पाहण्यात येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्रीडचा या ठिकाणी पुरेपूर समाचार मॅच मध्ये घ्यावा लागेल. अनेकांसाठी संधी होती, परंतु या ठिकाणी संधीचं सोनं करू शकला नाहीये. थोडासा ते डॉट बॉल, परंतु विकेट किपरचा जजमेंट करा पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट डेफिनेटली 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. बाईच्या स्वरूपात या 2 धावा अंकित केल्या जातात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 38 लॉस ऑफ 1 विकेट 38 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. मित्रांनो वेल बसवा वेल, अधिकचा वेल आपण खर्च करत आहात. ते म्हणजेच रविराज ब्लास्टर जांबुडे संघ आपल्याला सातत्याने सूचना देखील आम्ही देत आहोत. याची देखील आपण दक्षता घ्या. खऱ्या अर्थाने अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे, भारतीय परंपरा आहे आणि भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि हीच परंपरा हीच संस्कृती आज आपण पाहिलं तर असोसिएट चषकामध्ये या ठिकाणी जपली जाते. आज दिवस क्रमांक 2 मध्ये देखील मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला आपण पाहत आहोत. हे आयोजकांचं प्रेम, आयोजकांवर असलेलं प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. क्रिकेटवरती नितांत असलेलं प्रेम देखील जे मात्र मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. मंच देखील अगदी भरून गेलाय मान्यवरांच्या उपस्थितीने. आणि सर्वांचा पुनश्च एकदा असोसिएट चषकाच्या वतीने मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून तुम्ही असोसिएट चषकाला या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. थँक्यू सो मच. फिर बॉल असेल
बाईच्या 2 धावा ज्या मात्र इकवडल्या जातील डावफलकावरती धावसंख्या 38 लॉस अपॉन विकेट. ओहो जबरदस्त टायमिंग प्रॉपर कनेक्शन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला थेट पाठवून दिलाय लोंगल मॉडेल लाईनच्या पलीकडे अनिकेत पवारच्या बॅट मध्ये आलाय एक बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थाने आपण विशेष सन्मानाकडे जात आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्वाचं असतं आणि मुख्य मंचावरती खऱ्या अर्थाने पाहिलं तर असोसे गावाचे एक युवा उद्योजक आणि गोड व्यक्तिमत्व क्रिकेटवरती नितांत प्रेम ठेवणारे असे एकनाथ भावार्ते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर धीरजदादा भावार्ते यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते एका गोड व्यक्तिमत्वाचं आणि क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे अनेक दानशूर व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. एकनाथ दादा भावार्ते यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती आपण संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन असोसे गावचे युवा उद्योजक एकनाथ भावार्ते यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. असेच या स्पर्धेवर तुमचं प्रेम राहू देत आणि असंच आशीर्वाद देखील या स्पर्धेवर राहू देत हीच तुमच्याकडे विनंती करतो. तर पुन्हा एकदा आपण एका विशेष सन्मानाकडे जात आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर असोसे गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सोमनाथ दादा हरट या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तर वैभव दादा बांगर आपणास विनंती असेल की आपल्या शुभ असते सोमनाथ हरट यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. विशेष सन्मान क्रिकेटवरती नितांत प्रेम ठेवणारे असे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके सोमनाथ दादा हरड यांचं विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर चिखले गावचे एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय अजितदादा भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या सर आपलं देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. अजितदादा भोईर सर, रोशनदादा एगडे यांच्या शुभ हस्ते आपण अजितदादा भोईर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे आणि क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेट ही संस्कृती जपणारे अजितदादा भोईर यांचा यथोचित मान सन्मान मुख्य मंचावरती मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी होत आहे आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार. थँक्यू सो मच. आणि प्रथमतः मी ऑनलाईन व्ह्युअर्स जे आमच्या सोबत जॉईंट आहेत त्यांची प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो कारण की प्रत्येक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्वाचं आहे. त्याकडे आम्ही त्याच कारणास्तव आम्ही मॅचकडे थोडं लक्ष कमी करतोय. तुर्तास आपण पुन्हा एकदा फेर बॉल असेल. बॅटर स्टेप आउट होतोय आणि बॉल देखील टीप होतोय त्याचा अनुषंगाने पंचांनी हा फेर बॉल या ठिकाणी घोषित केलाय. विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळत आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता
त्याच पद्धतीने ते पाहिलं तर फुल टॉस बॉल होता, फुल टॉस वरती फुल टॉल या ठिकाणी वसूल करू शकला नाहीये आणि आपली स्वतःची विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करताना पण बॅटरला पाहतोय अक्षय सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता, आता मात्र मैदान सोडलाय. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 45, लॉस ऑफ 3 विकेट म्हणजेच 45 या धावसंख्येवरती सध्याच्याकडे धावफलक आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना पवार 11 माल्हेड या संघाची. षटक क्रमांक 4, षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज पहिला बॉल ऑन द राईज फटका केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली त्या ठिकाणी 2 धावा देखील बळून पूर्ण केल्या जातात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 47, लॉस ऑफ 3 विकेट 47 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. कणवेश बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी 5 रन दिले जाते, विश्वास या ठिकाणी संपादित केले जाते. कणवेश वरती ऑन द राईज पुन्हा त्या लेग क्लास करायचा प्रयत्न, त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः बॉल पर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी इक्वडली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 48, लॉस ऑफ 3 विकेट 48 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. कणवेश गोलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं होतं आणि भरपूर चांगली ते गोलंदाजी देखील करताना आपण कणवेशच्या माध्यमातून पाहतोय. नेक्स्ट बॉल ओर द विकेट साठी. ओहो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा प्रयत्न डीप मध्ये वाईडिश लोंगवाचा क्षेत्ररक्षक आला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट पुन्हा छगदा इथे पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि 2 धाबींच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना पवार 11 माल्हेड या संघाची धावसंख्या 50 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झाले टीम म्हणजेच माल्हेड या संघाचं आणि भरपूर चांगली इथे धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त होताना देखील पाहतोय. रजनी क्रिकेट स्पर्धा आहे, रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 4 षटकामध्ये 50+ टार्गेट कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमला अवघड ठरू शकतो. तर सेकंड इनिंग साठी ओहो, या ब्लेस डाऊन द लेग स्टिक एक्स्ट्रा सोडून जाते बॉल. एक्स्ट्राची धाव सध्याच्या घडीला धावफलकावरती जी मात्र वाढेल. बॅटिंग करत असताना पवार 11 माल्हेड या संघासाठी 51 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक आपण 4 मध्ये पाहतोय. कणवेश भरपूर चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि आता मात्र सेफली हाणणे या ठिकाणी क्लिअर जातो झेल आणि संपला खेळ. कुणाल बॅक टू द डगआउट. आणखी एक महत्वाची विकेट आणि या महत्वाची विकेट घेण्यामध्ये कणवेशला या ठिकाणी यश प्राप्त झालंय. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा अशा बलकट करणारी गोलंदाजी कणवेश याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. ओहो, पुन्हा एकदा इथे विकेट करायचा प्रयत्न, लोंगाकडे क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडे मिस्टेक. ओहो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी बॅटर अडकला जातोय. आता मात्र रोहित याला मात्र मैदान सोडण्यास भाग पडले. रोहित बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॉल ओर द विकेट साठी. ओहो, यावेळी पुन्हा लेग क्लास करायचा प्रयत्न आणि लाऊड अपील केली जाते. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे
भरपूर चांगलं बॅकअप, भरपूर चांगलं जजमेंट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आणखीन इकवडली जाईल. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या ची मत जाऊन पोहोचले 53 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विशेष सन्मान काही बाकी आहेत आणि आज खऱ्या अर्थाने अतिथी देव भव म्हणजे आपण उल्लेख देखील केला होता आणि भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण पाहत आहोत. तर आपण पुन्हा एकदा विशेष सन्मान कडे जात आहोत. खऱ्या अर्थाने असोसे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पाटील आहेत, परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके पांडुरंग बाबा खंडागले यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या बाबा आपलं देखील मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. तर प्रणाल दादा तारमाळे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पांडुरंग बाबा खंडागले यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. असोसे गावचे गोड व्यक्तिमत्व आहे, प्रतिष्ठित नागरिक देखील आहेत, परंतु क्रिकेट प्रेमी देखील आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. पांडुरंग बाबा खंडागले माईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन बाबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. थँक्यू सो मच बाबा, तुम्ही देखील या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आजच्या दिवसाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर असोळे गण प्रमुख बजस ते देखील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत असोळे गावचे, परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम ठेवणारे असे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके बाबा जयवंत हरट यांना देखील विनंती असेल, यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. जीवनदादा सोनावळे, रोशनदादा एगडे आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते जयवंत बाबा हरट यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. जयवंत दादा हरड यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. असोले गावचे गण प्रमुख जयवंत हरड यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. माईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन दादांचं या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच सन्माननीय आदरणीय मुख्य मंचावरती गुरुनाथ दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. करण दादा तारमाळे, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ भोईर साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. माईची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. तसेच सन्माननीय आदरणीय क्रिकेटवरती नितांत प्रेम ठेवणारे असे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके विजयदादा बांगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दादा आपलं देखील या ठिकाणी मान सन्मान स्वीकार करा. कैलास दादा पाळवी, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते विजयदादा बांगर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय विजयदादा बांगर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तुम्ही देखील बेलात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय आदरणीय क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके गोपालदादा भावार्ते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या सर आपलं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान स्वीकार करा. दिनेश दादा सासे, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते गोपालदादा भावार्ते सरांचा
यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर भरपूर असा पारमार्थिक ज्ञान देखील त्यांच्याकडे आहे, परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम देखील त्यांचं पाहायला मिळतंय. असे हब गोपाळ भावार्ते सर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट म्हणजेच पुढच्या सन्मानाकडे जातोय. सन्माननीय आदरणीय तुकाराम दादा बांगर सरांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सर या आपला देखील या ठिकाणी मान सन्मान स्वीकार करा. रोशन दादा एगडे आपल्या शुभ हस्ते आपण तुकाराम बांगर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. मॅच देखील सुरू आहे, परंतु ऑनलाईन प्रेक्षक त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती आपण करत देखील आहोत. त्याच कारणास्तव थोडेसे मॅचकडे आमचं लक्ष कमी आहे, त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू सो मच तुकाराम बांगर सर, आपलं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. तसेच आपण पुढील सन्मानाकडे जातोय. सन्माननीय आदरणीय मधुकर बांगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तर कुणाल दादा भावार्थी आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मधुकर बांगर सरांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. पंच आपला निर्णय काय असेल? सॉफ्ट सिग्नल काय असेल? म्हणजे नॉट आउट आहे. ओके, चेक केलं जाईल. बॅटर सेफली असेल. आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर्व मान्यवरांचं, कारण की या चषकाला भेट दिली, आजच्या दिवसाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त. थँक्यू सो मच. जसे मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात होईल, कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच स्वप्नील पोटे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. आम्ही असोसिएकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. धन्यवाद कुमार सर. या अगोदर आपण पाहिलं धावचीची शिकार होण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र तिथे बाबूला जीवनदान मिळालं, मात्र लगेचच जय यांना परतावं लागलं. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅटची हलकीसी एज आणि यष्टीरक्षकाने कोणतीच चूक केली नाही. चांगला झेल तिथे टिपला गेला. मला वाटते प्रतीक आहेत, सो प्रतीक यांच्या माध्यमातून देखील चांगला झेल घेतला जातोय. दोन धावसंख्येवर पहिला हादरा बसला रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाला. ओ यावेळी शॉर्ट पिच आणि शॉर्ट पिच चेंडूचा घेतला जातोय समाचार. आल्या आल्या दिनेशच्या बॅट मधून आक्रमणाला सुरुवात, चौकार. येस असोसे गावचे क्रिकेट वेडा व्यक्तिमत्व सन्माननीय गणेशजी खंडागळे हे देखील या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. सो मी विनंती करतोय सन्माननीय गणेशजी खंडागळे यांना देखील आपण देखील यायचं, व्यासपीठावर विराजमान व्हायचं. मात्र सध्याच्या घडीला उपस्थित मान्यवरांची, उपस्थित क्रीडा रसिकांची पुरेपूर मनोरंजनाची जबाबदारी स्वीकारली आहे फलंदाज दिनेशने. मैदानामध्ये दाखल झाल्या झाल्या आक्रमणाला सुरुवात केली आहे आणि दिनेशच्या बॅट मधून हा येतो बॅक टू बॅक दूसरा चौकार.
ओ यावी कलात्मक फटका थांबून कट केलाय. थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोऱ्या अवस्थेमध्ये होते. क्षेत्ररक्षण तिथे बाउंड्री लाईनच्या नजीक जवळपास होते. चेंडू अडवला जातोय. आता तदरम्यान आपण पाहिल्या 2 धावा इथे यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजांनी धावून पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे देखील आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे जिथून दिनेश मैदानामध्ये दाखल झालाय धावांचा आलेख आपल्याला वाढताना पाहायला मिळतो. ओ यावी इथे बॅटची कडा झेल घेण्याची संधी. झेल झालाय, गडी बाद झालाय. फलंदाज दिनेश बॅक टू द पवेलियन. विनंती करतोय की आपण आपले प्रतिनिधी पाठवायचे. जिथे आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं मनस्वी इलेव्हन आंबेळे संघाचा प्रतिनिधी, जय हनुमान कोरावळे संघाचे प्रतिनिधी, विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचे प्रतिनिधी आणि मोरिया इलेव्हन पाडाळे संघाचे प्रतिनिधी, चारही संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय की आपण लॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी इथे यायचंय. आपण लगेचच लॉर्ड्स इथे करणार आहोत. सो सर्व विजयी संघाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला जिथे चांगली बैटिंग करत होते दिनेश मार के मार रहे थे, लेकिन आखिरी गेंद पे हमने देखा कि कुणालला इथे सफलता मिळाली. संकेत कडव तिथे लेग स्लिपच्या भूमिकेमध्ये होते आणि छोटा भाऊ जेव्हा गोलंदाजी करत होता त्यावेळी मात्र बंधू राजांनी झेल घेण्यामध्ये कोणती कसर सोडली नाही. ते झेल झाला, दिनेशला देखील परतावं लागलं. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये अगदी संमिश्र गोलंदाजी राहिली, कारण 12 धावा देखील तिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात आणि 2 विकेट्स देखील रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाने गमावल्यात. 54 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर दमदार केली होती, आता त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर 2 झटके देखील जांभुर्डे संघाला बसलेत. सध्याच्या घडीला मैदानामध्ये बाबू आणि हरेश खेळ करतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोहित दळवी येतात. सो आता रोहितची कामगिरी कशी होते याकडे देखील समस्त माल्हेडकरांच्या नजरा असतील. ओ यावेळी स्क्वेअर लेग झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळला जातोय. याचा पाडाळे संघाचा प्रतिनिधी आपल्यासोबत जोडला गेलाय. उर्वरित विजयी संघांच्या प्रतिनिधींना देखील विनंती की आपण देखील या. याचा पवाळे संघाचा प्रतिनिधी देखील आहे, पाडाळेचा आहे, आंबेळे संघाचा प्रतिनिधी आहे. म्हणजे राहिले फक्त कोरावळेचे प्रतिनिधी. जरी त्या असाल तर संपर्क करा. या षटकानंतर आपण लाईव्ह लॉट्स करणार आहोत. ओ यावेळी आपण पाहतोय सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, स्लाइस केलं जात आहे, मात्र बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क होत नाहीये, कारण 54 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. सो मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. समोर आव्हान मोठं आहे. रोहित दळवी गोलंदाजी करतोय आणि रोहितच्या विरोधामध्ये मोठे फटकेबाजी करणं खरं तर अशक्य असं आपण म्हणू शकत नाही, मात्र कठीण जरूर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न आणि प्रयत्न करावे लागतील. संघर्ष सध्याच्या घडीला जांभुडे संघाचा सुरू आहे आणि संघर्षामध्ये सध्याच्या घडीला वरचढ ठरतोय फलंदाज बाबूच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. एक टप्पा घेत धावा मिळतील 4. चौकार आपण पाहिला आणि धावफलकावर धावा आतापर्यंत 18 होत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओ यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. चेंडू हवे, चेंडू गाले क्षेत्ररक्षक कुणाल के त्यांच्याकडून झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. झालंय.
येस 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि सातत्याने आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे. 18 धावा धावफलकावर 3 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज आरडी मैदानामध्ये दाखल होत आहेत रमेश. ओ आरडी यांचा फटका कमाल आहे. आल्या आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र सीमारेषेच्या नजीक हा चेंडू अडवला जातोय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. फेकी देखील कमालीची आपण पाहिली आणि या चेंडू देखील मिळतात त्या 2 धावा. खरं तर या षटकामध्ये एक चौकार आपण जरूर पाहिला, मात्र त्या व्यतिरिक्त रोहितची गोलंदाजी चांगली होते. रोहित तळवी याच गोष्टीसाठी रोहितला गोलंदाजी मार्कवर बोलवलं होतं, आमंत्रित केलं होतं, त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती आणि सध्याच्या घडीला जबाबदारी पुरेपूर पार पाडतोय रोहित. रमेश आणि हरेश डावाला ज्यावेळी सुरुवात झाली अगदी सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र जय स्वस्तामध्ये बाद झाले आणि जयची जशी विकेट आली निश्चितपणाने माल्हेड संघ या सामन्यामध्ये कुठेतरी फ्रंट फूटला आपल्याला पाहायला मिळाला. ओ यावी हा चेंडू यस ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर उजव्या स्टेसून बराच बाहेर हा चेंडू होता आणि पंचांनी नेमकी तेच हेरलंय. अवांतर चेंडू हा घोषित केला जातोय. चला शेवटचा एक चेंडू आहे दुसऱ्या षटकामधील. सो जसा तो चेंडू टाकला जाईल त्यानंतर आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत. सर्व संघांचे प्रतिनिधी मला वाटतं आपल्यासोबत जोडले गेलेत. ओ यावी फटका इथे पुन्हा एकदा पॉइंट रिजनला टार्गेट केलंय. सातत्याने आपण पाहतोय ऑफसाईडला सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि 2 षटकांती धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 23. चला आपण लॉटचा कार्यक्रम करूयात. कोरावळे संघाचे प्रतिनिधी, पवाळे संघाचे प्रतिनिधी, पाडाळे संघाचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर मनस्वी लेवन आंबेळे संघाचे प्रतिनिधी एकंदरीत 5 चिठ्ठ्या उडवल्या जातात. स्टेजवरच आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत. एकंदरीत मी सन्माननीय एकनाथजी भावारते सरांना विनंती करतोय की लॉटच्या कार्यक्रमासाठी ज्या 5 चिठ्ठ्या आहेत त्यापैकी 2 चिठ्ठ्या उचलायचे. येस एक चिठ्ठी उचलायची त्यातली आणि गोविंद सरांना मी विनंती करतो की दुसरी चिठ्ठी उचलायची. पहिल्या 2 संघांना अतिरिक्त सामना खेळायचे जिथे आपल्याला संघ पाहायला मिळतोय मोरिया 11 पाडाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जय हनुमान कोरावळे. सो उर्वरित पवाळे संघ, आंबेळे संघ आणि विजयी संघ यांना बाय मिळाली, ते पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचतील. आणि अतिरिक्त जो सामना आहे तो आहे कोरावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कोरावळे विरुद्ध पाडाळे अशी अतिरिक्त सामना. लगेच आपण मॅचेस साठी देखील लॉट्स करणार आहोत. सो मी विनंती करतोय दीपकजी वडवले सरांना की 2 चिठ्ठ्या उचलायच्या त्यातल्या. तिसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल मनस्वी 11 आंबेळे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये विकास स्पोर्ट्स पवाळे. विजयी संघ विरुद्ध विजयी 2. येस म्हणजे पाडाळे आणि कोरावळे मधून जो जिंकेल तो या सामन्यातील विजयी संघाशी लढेल. सो अशी लढत आहे. वळूयात ऑनगोईंग मॅच कडे जिथे सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता अनिकेत येत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. अनिकेत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळी इथे आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी देखील यश मिळत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला व्हावं लागेल बाद. फलंदाज हरेश बॅक टू द पवेलियन. विकेटचं झालं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागलं. हरेश डगआउट मध्ये परतताना आपण पाहिलं. खरं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट मिळाली. सांघिक सफलता मिळते पवार 11 माल्हेड संघाला. नवीन फलंदाज मंगेश मैदानामध्ये दाखल होत आहेत.
मात्र इथून पुढे जर का आपण विचार केला तर रमेश यांना स्ट्राईक असणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक मिळणं खरं तर रमेश यांना गरजेचं असेल, कारण चांगल्या दर्जाचे फलंदाज आहेत. बरेच वर्ष झाले जांभुर्डे गावासाठी आपलं काम चोखरित्या पार पाडतात आणि सध्याच्या घडीला इथे आपण पाहिलं आक्रमण झालंय मैदानामध्ये. फटका तर दमदार पाहायला मिळाला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स तिथे कमालीचे राहिले आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास हा चेंडू अडवला जातोय. तर दरम्यान या स्पर्धेची रजा घेत आहेत उपस्थित मान्यवर गोविंदजी भोईर असतील, त्याचबरोबर दीपकजी वडवले सर असतील. या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मान्यवरांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय सातत्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्यामध्ये यश येत नाहीये. मात्र जर का हा सामना विजयी व्हायचा असेल रविराज ब्लास्टर जांभुर्डे संघाला, तर मोठे फटके खेळण्याखेरीज तुमच्याकडे कोणताही दुसरा पर्याय शिल्लक नाहीये. अजून देखील आपण जर का पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये धावा बनवायचे 27. त्यामुळे शेवटचे हे 3 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत, निर्णायक ठरू शकतात. ओ यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील फसलाय. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करत नाहीयेत कोणती चूक. फलंदाज होईल बाद. फलंदाज रमेश धस आरडी बॅक टू द पवेलियन. सफलता मिळाली तर अनिकेतला. चला जय हनुमान कोरावळे संघाचे कर्णधार आणि मोरिया 11 पाडाळे संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. तिसरं षटक समाप्त झालं की आपण नाणेफेक करणार आहोत, सो नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. सध्याच्या घडीला मैदानामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः गोलंदाज बराच अंतर ट्रॅव्हल करून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न ठरतोय असफल आणि या चेंडूवर मिळते ती धाव. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांच्या मदतीने खरं तर रविराज ब्लास्टर संघ आतापर्यंत जाऊन पोहोचतो 29 या आकड्यावर. समीकरणाचा विचार केला तर 54 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 29 झाल्यात, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 25 धावांची गरज आहे. 7 चेंडू 25 धावा होऊ शकतात, बनवू शकतात. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये धार आपल्याला पाहायला मिळते पवार 11 मालेड संघाच्या, आणि तशाच प्रकारचा हा चेंडू देखील होता. शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांची धावा धावफलकावर 29. चला आपण लगेचच नाणेफेकीसाठी इथे राजेश सरांना विनंती करतो. राजेश सर आलेले आहेत, म्हणजे जय हनुमान कोरावळे संघाच्या प्रतिनिधीला विनंती करतोय आपण देखील या. हनुमंत या, घाई करा जरा. मी विनंती करतोय सन्माननीय जयवंतजी हरड साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचंय. यानंतर होणारा सामना मोरिया 11 पाडाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जय हनुमान कोरावळे संघ. चला कोरावळ्याचे प्रतिनिधी घाई करा जरा. सन्माननीय जयवंतजी हरड यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असणार आहेत, याचे सर्व संघ प्रतिनिधी नोंद घ्यायचे. पहिल्या फेरीचे सामने समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपासून सर्व सामने 3 षटकांचे असतील. सो मोरिया 11 पाडाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जय हनुमान कोरावळे संघ, दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले. सो नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय हरड साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचा कौल करतोय. आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय मला वाटतं मोरिया 11 पाडाळे संघाने, आणि बॅटिंग करणार. येस, मोरिया 11 पाडाळे संघाने निर्णय घेतलाय बॅटिंग करायचा. तो कोरावळे संघ आपल्याला विनंती करतोय की आपण सज्ज राहायचे, फिल्डिंग करायचे. वळव्यात ऑनगोईंग मॅच कडे जिथे मैदानामध्ये सध्याच्या घडीला जांभुर्डे संघ फक्त स्ट्रगल करतोय. स्ट्रगल स्ट्रगल आणि स्ट्रगल. अगदी पहिल्या चेंडू पासून जेव्हा या सत्राला सुरुवात झाली होती आपण जांभुर्डे संघाच्या फलंदाजांना तेच करताना पाहतोय. दिनेश चांगली फलंदाजी करत होते, मात्र दिनेश देखील लवकर बाद झाले, लवकर मैदान सोडलं. आणि त्यानंतर कुठेतरी अगदी प्रत्येक क्षणाला जांभुर्डे संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय इथे लेखबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. त्याचबरोबर विडेगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व गजाननजी चौधरी साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो या आम्ही असोसिएट चषकामध्ये त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत.
मी चौधरी साहेबांना विनंती करतो की साहेब या, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला चौधरी साहेबांचे सहकारी देखील उपस्थित राहिले, सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. आम्ही असोसिएकर चषक 2026 पहिलंच पर्व, पहिल्याच पर्वामध्ये दिमागदार आयोजन प्रेक्षकांच्या आणि क्रिकेट रसिकांच्या भेटीला आले. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेलेले मान्यवर या स्पर्धेची रजा घेत आहेत. सो या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल मान्यवरांचा देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. या दमदार आयोजनामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देतात. त्या उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा स्वागत करूयात आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया, जिथे जांभुर्डे संघ सध्याच्या घडीला अडचणीत सापडलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल जरूर येतोय. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर जयच्या माध्यमातून 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत, पण तरी देखील रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे संघाचा विचार केला तर अजून देखील सामन्यामध्ये आहेत. ओ यावेळी बॅटची कडा, यष्टी रक्षक करत नाहीये चूक, फलंदाज होईल बाद. नयन बॅक टू द बॅक टू द पवेलियन. त्याचबरोबर खर तर ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सत्यास उतरली ते आमचे लाडके मयूरदादा आणि मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसे. ही स्पर्धा सत्यामध्ये उतरवण्यासाठी अनेक मान्यवरांची मेहनत, मान्यवरांची साथ आम्हाला लाभलेली आहे. त्याचपैकी एक म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय सोमनाथजी हरड साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मोलाचं पाठबळ लाभलं. भरपूर सहकार्य आम्हाला लाभले, आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं. त्याबद्दल हरड साहेबांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सर डॉट बॉल आहे का? येस सर, डॉट बॉल येतोय. आणि आता मात्र या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे असं आपण म्हणू शकतो. शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय, म्हणजेच काय तर या सामन्यामध्ये